मित्रांनो बघू शकता इथे छोटे गणपती सुद्धा आहेत. बघा दादा गणपती सजावट करत आहे. जे काय हिरे जवाहरात आहेत सजवण्याचं काम चालू आहे जोरात. एखाद्याची इच्छा असते की लालबागचा राजा असो, खेतवाडीचा राजा असो, तो माझ्या घरी बसावा. अच्छा, ते तसं आम्ही प्रयत्न करतोय. तसं हुबेहूब रूप तुमच्याकडे तुम्ही करून देतो आम्ही. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे मुंबई येथील चिंचपोकळी या परिसरात आणि गणपती बाप्पाची जी तयारीची लगबग आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आपला गणपती बाप्पा सुद्धा सजत आहे. पण काही जणांच्या मनात अजून आपल्या गणपती बाप्पाचं जो चित्र म्हणजे अजून झालेलं नसेल किंवा तुम्ही कोणी मूर्ती फिक्स केली नसेल, तुम्हाला हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे. कारण मी अशा एका ठिकाणी उभे आहे जिथे 4 ते 5 घरगुती गणपती मिळण्याचे जे काही वर्कशॉप आहेत ते एकाच ठिकाणी केलेले आहेत आणि ते म्हणजे आहे चिंतामणी गणेश संकुल. चिंचपोकळी ब्रिजच्या अगदी शेजारी आहे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती मूर्ती तर बघायला मिळणारच आहेत. त्याचबरोबर शाडू मातीच्या सुद्धा आहेत, पीओपीच्या सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर कागदी लगद्याच्या सुद्धा मूर्त्या आपल्याला बघायला मिळणार आहे. कदाचित माझ्या ह्या व्हिडिओमुळे तुमची हेल्प होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण बघणार आहोत कुठल्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती इथे मला बघायला मिळणार आहेत आणि मी तुम्हाला रेट सुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो, मी आता चिंतामणी गणेश संकुलमध्ये आलेलो आहे. तर पहिल्यांदाच बघा चिपळूणकर ब्रदर्स यांचा कारखाना आहे घरगुती गणपतीचा. त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत. शाडू मातीचे गणपती वेगळे ठेवलेले आहेत आणि पीओपीचं वेगळं एक सेक्शन केलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकता छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेत आपले गणपती बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे. ती छान आहे. ही शाडू मातीची मूर्ती आहे. ताई किती फुटाची आहे ही? 2.5 फुटाची आहे. याची काय कॉस्ट आहे? 15,000 रुपये. आणि हे सेक्शन जे पूर्ण आहे हे पूर्ण शाडू मातीचं आहे. बघा किती छान गणपती आहेत. एकवीरा आई गणपती कोळी बांधवांचा एक रूप दिलेला आहे गणपती बाप्पाला. हे सर्व गणपती बाप्पा हे शाडू मातींचे आहेत. जर कोणाचं अजून गणपती बाप्पाचं चित्र मनात अजून फिक्स नसेल तर ते इथे येऊन तुम्ही भरपूर साऱ्या अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत आणि तुम्ही डिसाईड करू शकता. श्री सिद्धी वल्लभा आर्ट्स मध्ये इथे बघूया आपल्याला कुठल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतात. छान गणपती बाप्पाला त्याच्या अलंकाराने सजवलेलं आहे. खूप छान. वाघावर बसलेला गणपती बाप्पा आहे. सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत श्री गणेश आर्ट्स मध्ये. ते बघा तुम्ही प्रथमच गणपती बाप्पाजी राम लल्लाच्या अवतारामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत.
खूप छान. आणि जे हिरे जरीत त्याच्यावर जे अलंकार सजवलेले आहेत त्यांनी, एकदम मन मोहून जात आहे आपलं बघूनच प्रतिमेने. आणि त्याच्या बाजूला सुद्धा बघा, उंदरावर बैसोनी माझा कैवारी आला, उंदरावर बसलेले बाप्पा आहेत. काय ज्वेलरी आहे, किती छानरित्या उठून दिसते आपल्या गणपती बाप्पाच्या शरीरावर. मित्रांनो, या गणपती बाप्पाच्या सोंडेवर बघू शकता आणि कानामध्ये अष्टविनायक गणपतीची प्रतिमा त्यांनी साकारलेली आहे. सोंडेवर बघू शकता. त्याच्या शेजारी बघा, पुण्यातील फेमस गणपती दगडूशेठ हलवाई या गणपतीची प्रतिमा इथे आहे. खूप छान बघू शकता, किती बाप्पा छान वाटतो आणि किती बाप्पाला सजवलेलं आहे त्यांनी. धोतर, पांढऱ्या कलरचं धोतर आहे. हा पण गणपती बघा किती छान आहे. पाळण्यावर बसलेला गणपती आहे. मित्रांनो बघू शकता, इथे छोटे गणपती सुद्धा आहेत. याची रेंज 1500 ते 1600च्या दरम्यान आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, गणपतीच्या बाजूला सजावटीसाठी मंदिर मामा आहेत, सगळे हत्ती आहेत. या वस्तू सुद्धा इथे तुम्हाला उपलब्ध होतील. बघा, दीदी ती पूर्ण सजावट करते गणपती बाप्पाची. पिंक कलरचं धोतर, पेटा घालून गणपती बाप्पा तयार, सज्ज घरी जाण्यासाठी. आता आपण जाणार आहोत आर्यन आर्ट्स मध्ये. बघा, दादा गणपतीची सजावट करत आहे. जे काय हिरे जवाहरात आहेत ते सजवण्याचं काम चालू आहे जोरात. कारण काही दिवसावरच आपले गणपती बाप्पांचं आगमन आलेलं आहे. तुम्ही लवकरात लवकर इथे चिंचपोकळीला येऊन ह्या चिंतामणी गणेश संकुलमध्ये भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही डिसाईड करू शकता कोणता बाप्पा आपल्या घरी घेऊन जायचा तो. तर मित्रांनो, मी आता जाणार आहे माऊली आर्ट्स मध्ये. तिथे कोणकोणत्या प्रकारचे गणपती बाप्पा आहेत आपण बघूया आणि दादांबरोबर थोडीशी बातचीत सुद्धा करूया आपण. बघू शकता किती छान गणपती बाप्पा आहे. खूप छान वेगवेगळ्या व्हरायटीज आणि फिनिशिंग बघू शकतो मित्रांनो, किती छान आहे.
आर्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रूप दिलेले आहेत गणपती बाप्पाला, आपल्याला वेगवेगळ्या डिफरंट प्रकारचे रूप बघायला मिळतात गणपती बाप्पाचे. आता इथे तुम्ही बघू शकता स्वामी समर्थांची प्रतिमा साकारली गेलेली आहे गणपती बाप्पांमध्ये. किती छान वाटतं बघायला. प्रत्येक साईजमध्ये आहेत. 1 फुटाचे आहेत, 1.5 फुटाचे आहेत, 2 फुटाचे आहेत. घरगुती गणपतीसाठी जेवढी मला प्रतिमा हवी असेल सगळ्या प्रकारच्या साईज इथे अवेलेबल आहेत. हा गणपती बघू शकता हनुमानजींच्या मांडीवर बसलेला आहे. ह्या बाप्पाचं बघू शकता तुम्ही, जे मुकुट आहे किती मोठं आहे ते, खूप छान. आणि हा एक बघा, एक शंकराचं रूप घेतलेलं आहे आपल्या बाप्पानी आणि नंदीवर विराजमान झालेले आहेत. हे पण बघा एक वेगळे पण आहे थोडस. मित्रांनो बघू शकता तुम्ही, या गणपती बाप्पाच्या मागे जगन्नाथपुरी मधील देवस्थान आहे, त्याची प्रभावळ केलेली आहे. बघा किती छान वाटतंय. बाल गणपती किती छान वाटतात. बघूनच आपलं मन प्रसन्न होतं. तर तुम्हाला ठरवायचं इथे येऊन की आपल्याला कोणत्या प्रकारचा बाप्पा आपल्या घरी न्यायचा येतो. मित्रांनो बघू शकता ह्या रॅकवर पूर्णपणे ज्या काही मूर्त्या आहेत सगळ्या लालबागच्या राजाची जी काही प्रतिकृती असते त्याप्रमाणे आहेत. तर मित्रांनो बघा, ही सुद्धा गणपतीची प्रतिमा स्वामी समर्थांच्या रूपामध्ये आहे. ती छान आहे. अजून एक बाप्पा बघा, हा हंसावर बसलेला आहे, किती छान आहे. बाल गणेश. खूप छान. तुम्ही लवकरात लवकर या चिंतामणी गणेश संकुलला भेट द्या. जर तुमच्या अजूनही तुमच्या मनामध्ये आपल्या बाप्पाचं चित्र क्लिअर नसेल तर तुम्ही इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला गणपती बाप्पा बघायला मिळतील. तर मित्रांनो माझ्याबरोबर आहेत माऊली आर्ट्सचे अनिकेत भाऊ. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. जरा आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडंसं हेल्प करा गणपती चॉईस करण्यासाठी वगैरे. समजा तुमच्याकडे कोणी आला नवीन व्यक्ती तर त्याला 1.5 फुटाचा जो गणपती आहे पीओपी किंवा शाडू मातीमध्ये किती रुपयाला पडेल? आपल्याला आता पीओपी मध्ये सुरुवात आपण करतोय, ते पीओपी मध्ये 3500 3,500 पासून सुरुवात आहे. आणि अशी बघायला गेलं तर प्रत्येक मूर्तीचं आकारमान कसं आहे त्यानुसार त्याची किंमत वर खाली होत असते. वर खाली होत राहते. ओके. जास्त अशी नाही, पण 3,500 पासून सुरुवात आहे त्याची. 4,000 4,500 अशी वेगवेगळ्या प्रत्येक मूर्तीची किंमत ही वेगवेगळी आहे. अच्छा. जसे प्रत्येकाचं रूप जसं वेगवेगळं आहे, जसे स्वामींच्या रूपात आहे असे प्रत्येकाचं रूप वेगवेगळं आहे, तशी त्याची किंमत राहते. ओके. आणि शाडू मातीची गणपती आहे त्याला आपल्याला एका गणपतीला किमान 18 दिवस लागतात बनवण्यासाठी. ओके. आणि तशी त्यांना पाय म्हणतात ना की आकारमान वेगळा पाहिजे, तशी त्याची सुरुवात आपण 6,000 पासून केलेली आहे. अच्छा. हा. म्हणजे जशी हाईट वाढणार तसं ते रेट वाढत जातो. अच्छा. तशी 1.5 फुटातली 6,000 रुपये. आणि तसं वर्किंग करून त्याला जे आपण पितांबर नेसवतो तसे त्याचे 1,000 रुपये वेगळे लागतात, म्हणजे 7,000 रुपये पर्यंत जाते. अच्छा. आणि तशी 2 फुटामध्ये आहे ते 9 ते 10,000 रुपयाला मिळते आपल्याकडे. 9 ते 10 2 फुटाची 2 फुटाची म्हणजे सर्व वर्क करून त्याच्यावर वर्क करून. ओके. हा. तसं आपण गेल्या वर्षापासून आपण इकडे सुरुवात केली आहे. आणि आपल्याकडे एक नाविन्य असं नवीन काही घेण्यामध्ये आपले मोठे गणपती जे सार्वजनिक गणपती आहेत ना, मोठे गणपती त्याचे आपण रेप्लिका आणलोय. अच्छा. रेप्लिका आणले. प्रत्येक मूर्तीची, जसा लालबागचा राजा झाला, चिंचपोकळीचा चिंतामणी झाला, खेतवाडीचा राजा झाला, असे 18 प्रकारचे ते 20 प्रकारचे आपल्याकडे जे रेप्लिका आहेत त्याचे आपल्याकडे मिळतात आवश्यक आहेत. आणि ग्राहकांना सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याकडे ते आपल्याकडेच मिळते. ओके. बरोबर. म्हणजे दादांकडे जे लालबागचा राजा आहे, चिंतामणी आहे,
ज्या काय मोठ्या गणपतींची जे काही छोटी रेप्लिका असते म्हणजे हा. छोट्या मध्ये ते दादांकडे घरगुती अवेलेबल होतात. गणपतीसाठी आपण आणलेले आहेत. अच्छा, ते जसे एखाद्याची घरगुती. इच्छा असते की लालबागचा राजा असो, खेतवाडीचा राजा असो, तो माझ्या घरी बसावा, अच्छा, ते तसं आम्ही प्रयत्न करतोय, तसं त्याचं आम्ही हुबेहूब रूप तुमच्याकडे तुम्ही करून देता. करून देतो आम्ही. ओके दादा, याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्या. म्हणजे सहसा असं कुठे नसतं, पण नसतं. ह्या दादांच्या माऊली आर्ट्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे. नक्की नक्की. थँक्यू दादा. धन्यवाद. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बाप्पाची वेगवेगळी रूपं दाखवलेली आहेत. आणि जर तुम्हाला कुठलं बाप्पाचं ह्याच्यामधील रूप आवडलं असेल तर तुम्ही इथे येऊन या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.